आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्था पुणे आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठ पीडितांसाठी 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबर रोजी 2 दिवसांची कुष्ठरोग जनजागृती आणि मानवाधिकार या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। तरी या कार्यशाळेचा कुष्ठरोग पीडितांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ही जी आपलं घोषवाक्य आहे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि ते आपण निश्चितच पोहोचवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं हे भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। आपल्याला आरोग्यविषयक सरांनी खूप काही असं मौलिक मार्गदर्शन केलं। आरोग्यामध्ये इतर आजार सुद्धा असतात, परंतु कुष्ठरोगाला आताच मी पहिल्या वेळेस म्हटलं की सरांचं जोखड माफ आहे, कारण कुष्ठरोगाच्या वेदना ह्या सरांनी पाहिलेल्या आहेत। त्यांनी स्वतः जवळून अनुभवलेल्या गोष्टी आहेत की त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये किंवा ज्यावेळेस अधिकारी होते त्यावेळेस त्यांनी 11 केसेस एका घरात पाहिल्या। अशी विदारक अवस्था ही काळाची गरज राहील आणि आपल्याला सार्थ अभिमान वाटतो की आपल्या जिल्ह्याला असे जिल्हा आरोग्य अधिकारी मिळाले की ज्यांचा कुष्ठरोगाप्रती असणारा जो एवढा त्या आजाराबद्दलची जी तळमळ आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।